जो इन्होंने महाराष्ट्र की इलेक्शन से किया है ना भाई साहब, बोलना पड़ेगा। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय एक झलक दिखलाए, कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक कविता केली। ही कविता सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली। एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि त्यांच्या शिवसैनिकांचा राग आहे। आपली सत्ता जाण्यासाठी, पक्ष फुटण्यासाठी, चिन्ह जाण्यासाठी त्यांनी शिंदे यांनाच जबाबदार धरलेला आहे। एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं ठाकरेंची शिवसेना ही टीका करत असते। अनेकदा भाजपपेक्षा शिंदेंवरील टीका ही जास्त जहाल असते असं दिसून आलेलं आहे। कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यासाठी विडंबन काव्य केलं आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झालं। कुणाल कामराचा राजकीय कल पाहता आणि ज्या पद्धतीने या प्रकरणाला हवा मिळाली ते पाहता हे प्रकरण प्रेरित आहे का असा प्रश्न पडतो। हा प्रश्न पडत असतानाच भूतकाळात घडलेल्या घटना ठाकरेंची शिवसेना आणि संजय राऊत विसरले का असा प्रश्नही निर्माण झालेला आहे। नमस्कार, मी श्रीरंग खरे। काही वर्षांपूर्वी एका मराठी वाहिनीवर व्यंगात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमातील व्यंग शिवसैनिकांना आवडलं नव्हतं। प्रख्यात व्यंग्यचित्रकार असलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंबद्दलचे व्यंग खुपल्यानं शिवसैनिकांनी त्या वाहिनीच्या कार्यालयाची तोडफोड केली होती। तोडफोडीच्या या घटनेनंतर अभिजित पानसे अचानक प्रसिद्धी झोतात आले होते। असा दावा केला जातो की या हल्ल्यासाठी अभिजित पानसे यांना संजय राऊत यांनीच पाठबळ दिलं होतं। या दाव्याला कोणीही अधिकृतरित्या दुजोरा दिलेला नाहीये, मात्र तशी चर्चा आजही ऐकायला मिळते। एका मराठी वृत्तवाहिनीनं दाखवलेल्या बातम्यांचा राग आल्यानं त्या वाहिनीच्या कार्यालयाची देखील तोडफोड करण्यात आली होती। त्या प्रकरणात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाऊ आणि सध्याचे विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांना अटक करण्यात आलेली होती। या दोन घटना सांगण्याचं कारण म्हणजे रविवारी मुंबईमध्ये कुणाल कामराच्या व्हिडिओनंतर करण्यात आलेली तोडफोड। कुणाल कामरा याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये त्याने अनेकांवर टीका केली। त्याने माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर विडंबनात्मक कविता केली। मंत्री नहीं वो दल बदलू है और कहा क्या जाए, जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए, मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी में मिल जाए, तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे। कुणाल कामरानं असा काही व्हिडिओ केला आहे हे कोणाला कळलं देखील नसतं, तर असा दावा केला जातो की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी कुणाल कामराचा व्हिडिओ रिट्वीट केला आणि त्यामुळे शिंदेंच्या शिवसैनिकांना ही बाब कळाली आणि त्यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांनीच बघितलं। या सगळ्या प्रकारानंतर संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू असल्याची टीका केली। महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवताय। बरं, अशा प्रकारची गाणी निवडणूक काळामध्ये सगळ्यांवरच आलेली आहेत। रिक्षावाला, दाढीवाला, गद्दार, गुवाहाटी, तुम्ही गाणी पहा त्या काळातली, आमच्यावर केली आहेत, त्यांच्यावर केली आहेत। मात्र ही टीका करत असताना त्यांना मराठी मनोरंजन वाहिनी आणि मराठी वृत्त वाहिनीवर झालेल्या हल्ल्याचा बहुधा विसर पडला असावा। कोणत्याही प्रकारची हिंसा ही चूकच आहे। विचारांना प्रतिकार हा विचारांनीच झाला पाहिजे या मताचा मी देखील आहे। मात्र ज्या घटनेची निंदा केली जाते तशाच प्रकारच्या भूतकाळात झालेल्या घटनांचा सोयीस्करपणे पडलेला विसर हे योग्य आहे का याचा विचार राजकारण्यांनी देखील करणं गरजेचं आहे। कुणाल कामरा विरोधकांवर कमी आणि सत्ताधाऱ्यांवर टीका जास्त करतो, त्यामुळे तो विरोधकांना आपल्या जवळचा वाटतो। असं असल्यानं कुणालनं केलेला विनोद हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असतो आणि अशी टीका इतर कोणी आपल्यावर किंवा आपल्या पक्षाच्या नेत्यांवर केली तर ती भंकस आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी असते असं विरोधकांना वाटू लागले आहे। चूक की बरोबर असं परिमाण लावायचं असल्यास शिवसेनेनं भूतकाळात केलेल्या तोडफोडीच्या घटना देखील चूक होत्या
आणि काल परवा झालेली घटना देखील चूकच म्हणावी लागेल। या संपूर्ण प्रकाराबद्दल आपलं मत नेमकं काय आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी तो शेअर करा आणि आम्हाला सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।